इराणी टोळीच्या मुख्य आरोपींना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपण पाहिलं तर ह्याच त्या दोन मोटरसायकल आहेत ज्या मोटरसायकलच्या माध्यमातून मुंबई असेल ठाणे असेल उपनगरांमध्ये जे आहे ह्या चोरांनी धुमाकूळ माजवला होता। मात्र हीच वर्तकनगरची संपूर्ण ती टीम आहे त्यांच्या माध्यमातून इराणी टोळीचे हे मुख्य 3 आरोपी जे आहेत ते ताब्यात जे आहेत पोलिसांच्या आलेले। त्याचबरोबर लाखो रुपयांचं सोनं देखील जे आहे ते पोलिसांनी ह्या चोरांकडून रिकव्हर केलं। नेमकं कशा प्रकारे ही चोरी असायची, आरोपी कसे पकडले आपण जर पाहिलं तर सध्या ह्या स्पोर्ट्स बाईकच्या माध्यमातून असेल किंवा ह्या स्पोर्ट्स स्कूटरच्या माध्यमातून असेल ही चोरी जी आहे ती व्हायची। मात्र आता ह्या पोलिसांनी ह्या गाड्या देखील ताब्यात घेतलेल्या आहेत आणि चोरांना देखील ताब्यात घेतलं। माझ्यासोबत बोलण्यासाठी एसीपी सर देशमुख सर सर्वजण ठाण्यामध्ये खूप खूप स्वागत। काय सांगाल कशा प्रकारे एकूणच आपण ह्या सोनसाखळी चोरांना ताब्यात घेतलेलं आहे? वर्तकनगर पोलीस असेल किंवा माझ्या डिव्हिजनमध्ये इतर पोलीस स्टेशन कापूरबावडी त्याचप्रमाणे चितळसर पोलीस स्टेशन कासारवडोली या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोस्टली सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ज्या महिला भगिनी आपल्या निघतात त्या गळ्यामध्ये दागिने चेन वगैरे अशा प्रकारे घालतात। त्याच्यावेळेस एकट्या असतात त्यावेळेस हे लोक 2 व्हीलरवर येतात आणि पाठीमागून त्यांना त्यांच्या गळ्यातली चेन खिचून पसार होतात। वेळप्रसंगी त्याला मारहाण करणे, त्यांनी प्रतिकार केला तर त्यांना घातक शस्त्राचा धाक दाखवणे अशा पद्धतीने गुन्हे करून हे निघून जायचे। आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व DB स्क्वॉडचे अधिकारी आणि सर्व अंमलदार यांना अलर्ट केलं। काही गुप्त बातमीदार आम्ही त्यासाठी नेमले होते। त्यांच्याकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे आणि जवळपास 300 ते 350 CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर आम्हाला ठाणे टू आंबिवलीपर्यंत याचा मागोवा घेतल्यानंतर आणि काही गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्हाला एकूण 3 आरोपी मिळालेले आहेत की जे आरोपी हॅरी आणि दुसऱ्याचा हरी आणि हरी मिसम आणि दुसरा मुस्तफा हे जे प्रमुख ह्या गँगचे आरोपी आहेत त्यांना आम्ही पकडण्यात यश आलं। आता त्याच्यानंतर आम्ही एका रिसिव्हरला देखील याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे। रिसिव्हर म्हणून तो नेहमी यांच्याकडून चोरीचा माल घेतो। एकूण जवळपास 5.5-6 लाखाचा मुद्देमाल आणि या गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्या ज्या आहेत की जे गुन्हे करण्यासाठी वापरत आहेत जप्त केलेल्या आहेत। सर पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान होतं, हे चोर जे आहेत ह्या अद्यावत गाड्या असतील किंवा मग हायवेने पसार व्हायचे, मात्र चॅलेंजिंग होतं। परत तुम्ही त्या ठिकाणी इराणी वस्तीमध्ये गेल्यावर पोलिसांवर देखील अनेक हल्ले घडल्याच्या घटना पाहायला मिळतात। कशा प्रकारे एकूण ही कामगिरी टीमने केली? यामध्ये एकूणच आम्ही सर्व आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने कारवाई केली। त्यामुळे गुन्हेगाराला कुठली दयामाया दाखवायची नाही आणि त्यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्यावरून त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल, इव्हन आम्ही त्याच्यामध्ये मोकासारख्या देखील गुन्ह्यामध्ये त्यांना सेक्शन लावून त्याचा तपास आम्ही करत आहोत की जेणेकरून ठाणे आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगसारखे गुन्हे घडू नयेत। आणि याचबरोबर आम्ही अवेअरनेस प्रोग्राम देखील राबवतो, त्याच्यामध्ये आपल्या तरुण महिला भगिनी ज्या आहेत त्यांना देखील आम्ही अवेअर करत असतो आणि जागोजागी सूचनाफलक देखील आम्ही लावलेले आहेत की अशा गुन्हेगारापासून आपण कसा आपला बचाव करायला पाहिजे आणि गुन्हा घडला तरी त्याची माहिती पोलिसांपर्यंत तात्काळ गेली तर आपल्याला हे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते इमिजिएट डिटेक्ट करता यावे यासाठी त्यांच्यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम वापरतो। सर शेवटचा प्रश्न, आरोपींचं बॅकग्राऊंड काय आणि नागरिकांना काय आव्हान असेल अशा प्रकारचे जर गुन्हे घडत असतील तर त्याच्यापासून सावध राहण्यासाठी? याचा गुन्हेगाराचं यांचं जे आरोपीचं बॅकग्राऊंड ते गुन्हेगारी वृत्तीचेच आहेत। विशेषतः असे गुन्हे करायचे आणि त्याच्यामधून पैसे मिळवून आपला उदरनिर्वाह चालवायचा, हे माझं नागरिकांना एकच आव्हान राहील की असे गुन्हे घडू नयेत आणि आपल्या स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे। स्वतःही प्रतिकार करण्याचं आपण प्राबल्य दाखवलं पाहिजे आणि वेळप्रसंगी इमिजिएट पोलिसांना गुन्हा घडल्यानंतर माहिती दिली पाहिजे की जेणेकरून इमिजिएट पोलीस त्याच्यामध्ये कारवाई करतील आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश मिळू शकेल। नक्कीच संपूर्ण हीच ती वर्तकनगरची टीम आहे ज्यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण जे आहेत ते सोनसाखळी चोरांना इराणी टोळीला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं पाहायला मिळतं। ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।